जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी सगळे एकत्र जमलो आहोत आणि खरंच खूप सुंदर असा छोटासा कार्यक्रम तुम्ही अरेंज केलाय, त्याबद्दल सर्वांचं खूप खूप आभार. सुरुवातीला वाटलं नव्हतं इथं, पण सरांचा अचानक फोन आला की आहे छोटासा कार्यक्रम. पण छोटासा न म्हणता खूप सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे आणि त्याचं सगळं नियोजन मला वाटतं साक्षी मॅडमनी केलंय, त्यामुळं साक्षी मॅडमचे खूप खूप आभार. आणि आज समाजामध्ये आपण बघतोय सगळ्या ठिकाणी महिलांवरती काही ठिकाणी अत्याचार वगैरे होत आहेत. म्हणजे आता महिला शिकल्या म्हणल्यानंतर IT क्षेत्रामध्ये जर तुम्ही पुढे गेला तर तुम्हाला बाहेरच जॉब करावे लागणार आहे. हे सोलापूर किंवा हे महाराष्ट्र सोडून तुम्हाला जावं लागणार आहे, परदेशात वगैरे पण जावं लागणार आहे. त्यासाठी दुसऱ्यावरती डिपेंड न राहता आपण स्वतः कसं स्ट्रॉंग झालं पाहिजे, त्यासाठी प्रत्येकाने एकतरी आपलं कराटेचा कोर्स वगैरे केला पाहिजे. जर समोरचा कोण आला की एका बुक्कीत त्याला आउट केला पाहिजे. आणि समोर म्हणजे आपल्याकडे बघण्याचं कुठल्या लोकांचं धाडस नाही झालं पाहिजे, बाबा ह्याच्या नादी लागायला नको. आणि समोरचा जरी कोणी आला आपल्याला अडवायचा प्रयत्न केला किंवा काही बोलायचा प्रयत्न केला तरी पण आपण त्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे. तिथंच भिवून जर रडत बसला तर तुम्ही पुढे जाणार नाही आणि येथील पोलीस करू फोन करू काहीतरी असं म्हणत बसला तर मग ती वेळ निघून गेली तर बघतोय आपण काय होते. त्यामुळे आपण प्रायोरिटी बेसिसवरती म्हणजे बाकीचे अरेंजमेंट होईपर्यंत आपण स्वतः कशी आपली काळजी घेता येईल त्या पद्धतीने आपण स्वतः सक्षम झालं पाहिजे. आणि घरात न बसता कुठं जरी म्हणजे लग्न वगैरे जरी झालं तरी आपला जॉब किंवा आपलं पुढचं जे काही करिअर आहे न थांबवता आपण पुढे गेलं पाहिजे आणि आपल्या दोन्ही घराचा आपण उद्धार केला पाहिजे. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते आणि सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते.